आणि एवढं सांगून जर समजत नसल, काही लोक डायलॉग मारतात, हा बिझनेस माझ्या लायकीचाच नाही. हॅलो, काय म्हणतात, माझ्या लायकीचाच नाही. ज्याला वाटते त्याची लायकी नाही ना, त्या लोकांनी घरी जाऊन एक प्रयोग करायचा, एक प्रयोग करायचा. ऐकायचं तुम्हाला प्रयोग? हॅलो, प्रयोग ऐकायचा? शेवटचा मुद्दा आहे, प्रयोग ऐकायचा. आता सायंकाळी घरी जायचं, ज्याला वाटतं ना हा धंदा माझ्या लायकीचा नाही, त्याची लायकी चेक करण्यासाठी घरी संध्याकाळी घरी जायचा. एक छानसा असा टेबल घ्यायचा, एक टेबल घ्यायचा आणि त्या टेबलावरती महान असे 15 फोटो घ्यायचे. राम रहीम, गुरु नानक, गौतम बुद्ध, ऐश्वर्या राय, आलिया भट्ट, सलमान खान, तुमची एखादी आवडते असं तिचाही फोटो त्याच्यामध्ये लावा. असे 15 फोटो लावा आणि तुमचा एक 16वा फोटो आणि तुमच्या घराच्या मोठ्या मुलाला बोलवा आणि त्याला विचारा, बाळा या 16 फोटो पैकी तुला कुठल्या फोटो सारखं बनायचं. त्यावेळेस तो त्या 16 फोटो पैकी फक्त 15 फोटोकडे बघणार, एका फोटोकडे तो झोपूनही पाहणार नाही. आता तो एक फोटो कोणाचा मी कशाला सांगू, मला नांदेडला जायचंय. मित्रांनो, गोष्ट झाली हसण्यासारखी म्हणायला, पण थोडा जर विचार केला, या बाळाला आपण जन्म दिला, तो बाळ जर आपल्यासारखा बनत नसेल तर जगात त्याच्यापेक्षा वाईट सर्टिफिकेट कोणी दिलं पाहिजे आपल्याला. कारण त्याला माहित आहे, माझ्या पप्पाने मला जन्म देऊन दुनिया दाखवली, पण तो माझ्यासाठी काहीच करू शकत नाही, म्हणून आपला बाळ आपल्यासारखा बनवू शकत नाही. माझाही बाळ माझ्यासारखं बनायला तयार नव्हता. पण मित्रांनो, छोटी मुबडी बात, आज हा बिझनेस तुम्ही समजून घेतला, इमानदारीनं डोकं न लावता 5 ते 7 वर्ष इमानदारी जर मेहनत केली ना, 7 वर्षानंतर 15-16 नाही, 1 लाख फोटो मध्ये तुमचा फोटो लावा आणि तुमच्या घराच्या मोठ्या मुलाला बोलवा आणि त्याला विचारा, बाळा या 1 लाख फोटो मधून तुला कुठल्या फोटो सारखं बनायचं. त्यावेळेस तो अभिमानाने सांगणार, मला फक्त माझ्या बापासारखं बनायचं, बापासारखं बनायचं, बापासारखं बनायचं.